आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि मी आशुतोष सावे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. देशभरात गेल्या 24 तासात 66,000पेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5 लाखाच्या वर. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81%. आणि महाड इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 11 वर, 8 जण जखमी. मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर. देशभरात काल 66,000पेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं आज दिली. बरे झालेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या 24 लाखांच्या वर गेली आहे. देशातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76% पोहोचलं आहे. देशभरात गेल्या 24 तासात सुमारे 60,000पेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 31,67,324 इतकी झाली आहे. सध्या 7,04,348 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. देशभरात काल 848 कोरोना मृत्यूंची नोंद झाली असून कोरोना बळींची एकूण संख्या 58,390 झाली आहे. मात्र मृत्यूदर सातत्यानं कमी होत असून सध्या तो 1.84% इतका खाली आला आहे. देशात सध्या व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण 29% तर अतिदक्षता विभागात असलेल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण 2% आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ही माहिती दिली. राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 5 लाखाच्या वर पोहोचली आहे. राज्यात काल 14,219 रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5,02,490 झाली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 72.47% इतका झाला आहे. काल 11,015 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 6,93,398 झाली आहे. राज्यात सध्या 1,68,126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल 212 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या 22,465 झाली आहे. राज्यातला मृत्यूदर 3.24% इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. राज्यात सध्या 12,44,024 जण गृहविलगीकरणात तर 33,922 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मुंबईत काल 1,025 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्यांची मुंबईतली एकूण संख्या 1,11,082 झाली आहे. मुंबईत काल 743 नवे कोरोनाबाधित निश्चित झाले असून आतापर्यंतची एकूण संख्या 1,37,096 झाली आहे. सध्या 18,267 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल 20 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं कोरोना बळींची मुंबईतली एकूण संख्या 7,442 झाली आहे. मुंबईत कालपर्यंत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81% तर 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत रुग्ण वाढीचं प्रमाण 8% होतं. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 87 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्यानं कोविड केंद्रांमधल्या खाटा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणं शक्य होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 245 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोविड-19 रुग्णांची संख्या आता 22,745 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 18,722 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून दवाखान्यात दाखल व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे काल 3 जणांचा मृत्यू झाला तर 265 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातल्या कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. यवतमाळचे जिल्हाधिकारी MD सिंह यांनी महागावमधल्या कोविड सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. तसंच आर्णी, महागाव आणि उमरखेड तालुक्याच्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. लातूर महानगरपालिका 27 ऑगस्टपासून अँटीजेन चाचण्या पुन्हा सुरू करणार आहे. शहरातल्या 5 केंद्रांवर या चाचण्या सुरू होत असून कोरोनासदृश लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तींनी चाचण्या करून घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना मृत्यूची संख्या 17 झाली आहे तर जिल्ह्यात नव्यानं 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1,362 झाली आहे. सध्या 1,159 रुग्ण बरे झाले असून सध्या 186 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परभणी महानगरपालिकेनं आज शहरातल्या 15 केंद्रांवर 632 व्यापाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली. यामध्ये 623 व्यापारी निगेटिव्ह तर 9 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जालना जिल्ह्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या आता 127 झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात 81 नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 4223 झाली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या 87 रुग्णांना आज घरी जाऊन देण्यात आलं असून 1112 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली, त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 542 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 451 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 47 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 1009 झाली आहे. आतापर्यंत 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचं कामकाज चालवण्याचा निर्णय आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक असं कामकाज होणार आहे. या 2 दिवसीय अधिवेशनापूर्वी 6 सप्टेंबरला सर्व सदस्यांची अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना काळजी घेण्याची सूचना त्यांच्या पक्षगट नेत्यांकडून दिली जाणार आहे. या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही शारीरिक अंतराचे नियम पाळून सर्व सदस्यांची आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे. कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सर्व सदस्यांना सुरक्षा किट दिलं जाणार आहे. सदस्यांच्या स्वीय सहाय्यकांना आत प्रवेश दिला जाणार नाही, त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. वाहन चालकांना देखील बसण्याची तसंच त्यांच्या नाश्ता चहापाणी स्वतंत्र व्यवस्था असेल. राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं लॉकडाऊनच्या संकट काळातही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करून आणि महास्वयं वेब पोर्टलमार्फत 39,287 बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी आज निवेदनाद्वारे ही माहिती दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांची सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं रोजगार.महास्वयं.gov.in हे वेब पोर्टल सुरू केलं आहे. या वेब पोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपलं शिक्षण, कौशल्य, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेब पोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. यापुढेही या वेब पोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी. तसंच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेब पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. महाड इथं इमारत कोसळून काल झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता 11वर पोहोचली आहे, तर 8 जण जखमी झाले आहेत. दुर्घटना होऊन जवळजवळ 24 तास होत आले तरी शोध आणि बचाव कार्य चालूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक पोलीस श्वान पथकाच्या मदतीनं अथक प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढलं असून आणखी 8 जणांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तारीक गार्डन या इमारतीचा बिल्डर फारुख काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमणे आणि आर्किटेक्ट गौरव शाह यांच्यासह 5 जणांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र फारुख काझी हा बिल्डर फरार असल्याचं समजतं. कोरोनाच्या संकटात विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेशपूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात प्रधानमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकटात धोका टाळण्याच्या दृष्टीनं देशातले बहुतांश लोक घरूनच काम करत आहेत, तर दुसरीकडे अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं मात्र व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचं नियोजन करत आहेत, असं त्यांनी नमूद केलं आहे. जगभरात जिथे जिथे शाळा महाविद्यालयं सुरू करण्यात आली तिथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले, याकडेही आदित्य ठाकरे यांनी या पत्रात लक्ष वेधलं आहे. हा विषय केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर त्यांचे कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही संबंधित आहे. त्यामुळे यात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावेत. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावं अशी मागणीही त्यांनी प्रधानमंत्र्यांकडे केली आहे.
विदर्भात सुमारे 29 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी यंदा पेरणी केली आहे. गेल्या वर्षी सुमारे 32 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी रोहिणी नक्षत्राच्या पूर्वी पाऊस झाल्यानं पश्चिम विदर्भात पेरणीला सुरुवात झाली होती. पेरणीची ही टक्केवारी 91% इतकी आहे. या भागात 15,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र ते न उगवल्यानं दुबार पेरणी करावी लागली. विभागात सर्वाधिक म्हणजे 95% पेरणी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे बाजारपेठांवर झालेल्या परिणामाचा फटका राज्यातल्या पान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. नागवेलीच्या पानांची मागणी कमी झाल्यानं आणि व्यापारी संख्या घटल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पानाचे दर 80% घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातली बेडग, मालगाव, आरग, शिपूर, नरवाड, भोसे, म्हैसाळ ही गावं पान मळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. इथं कळी, फाफडा, हक्कल अशा जातीच्या पानांची लागवड केली जाते. कोरोनामुळे पानाच्या गाद्या बंद आहेत. शिवाय लग्न समारंभ, जत्रा, यात्रा, उत्सव अत्यंत साधेपणानं साजरे होत असल्यानं विड्याच्या पानांची मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1,000 ते 1,300 रुपयांनी डागांची किंमत घटल्यानं पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. औरंगाबाद इथल्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी कोविडमुळे प्रवेश परीक्षा रद्द केली आहे. यावर्षी या सैनिकी संस्थेत 11वी इयत्तेसाठी शालांत परीक्षेतल्या गुणांवर आधारित प्रवेश देणार असून त्यासाठी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांमधले गुण ग्राह्य धरले जातील. प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असल्याचं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं कळवलं आहे. मुंबईत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा AIA लाईफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख आरोग्य किट्सचं वाटप आज करण्यात आलं. सेंट्रल बँकेच्या नरिमन पॉईंट इथल्या मुख्य कार्यालयात हे वितरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झालं. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून केलेला हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं. मायक्रो फायनान्सच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महिलांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच अभ्यास गटाची नियुक्ती करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ते काल कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते. महिला किसान सशक्तीकरण परियोजना तसंच जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अंमलबजावणी सुरू आहे. तरीही आजही हजारो महिला मायक्रो फायनान्सच्या फेऱ्यांमध्ये अडकल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. या मायक्रो फायनान्स कंपन्या अडल्या नडलेल्या महिलांना कर्ज देतात. त्या व्याजाचा दर दरसाल 24% इतका प्रचंड आहे. या सर्व महिला बचत गट चळवळीपासून दूर का राहिल्या? त्यांचा प्रापंचिक खर्च जास्त आहे का? मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरातल्या पुरुषांच्या मानसिकतेमुळे त्या कर्जबाजारी झाल्या का? त्याची कारणं काय? यावर अभ्यास करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. म्हणूनच त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी महिलांचा अभ्यासगट नियुक्त करण्याचा शासन गंभीर विचार करत आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दिवसअखेर 45 अंकांनी वाढून 38,844 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा आज दिवसअखेर 6 अंकांनी वाढून 11,472 अंकावर बंद झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात गेल्या 24 तासात 66,000पेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5 लाखांच्या वर. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81% आणि महाड इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 11वर. 8 जण जखमी. मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर airnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.